गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 61 मध्ये फार महत्वाची एक मेथड शिकणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे मोंजेस मेथड. बघू मग आता मोंजेस मेथड काय आहे. आर्टिकल 9.14 मोंजेस मेथड, यालाच आपण असं म्हणता येईल की नॉन लिनियर इक्वेशन ऑफ द सेकंड ऑर्डर. लेट द इक्वेशन बी कैपिटल आर आर प्लस कैपिटल एस एस प्लस कैपिटल टी टी विच इज इक्वल टू कैपिटल व्ही. मित्र हो, कैपिटल आर एस टी व्ही आर फंक्शंस ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा जेड comma p and q, whereas small r is equal to delta 2z upon delta x square, small s is equal to delta 2z upon delta x delta y, and small t is equal to delta 2z upon delta y square. And also we know that p is equal to delta z by delta x, q is equal to delta z by delta y. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ऑन राइटिंग द टोटल डिफरन्शियल ऑफ p अँड q. मित्र हो, p इज इक्वल टू डेल्टा z बाय डेल्टा x तुम्हाला माहित आहे, परंतु एक फॉर्म्युला आपण याच्या आधी शिकलेलो आहे. dz इज इक्वल टू p dx प्लस q dy. dz इज इक्वल टू p dx प्लस q dy. dp is equal to delta p upon delta x dx plus delta p upon delta y dy. म्हणजे p is equal to, जर p of xy म्हणालो, p is a function of xy, म्हणून dp is equal to delta p by delta x dx plus delta p by delta y इंटू डी वाय. म्हणजे p इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला, p इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. p इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. लेफ्ट हँड साइडला dp इज इक्वल टू डेल्टा p अपॉन डेल्टा x dx प्लस डेल्टा p अपॉन डेल्टा y dy. आणि असं कोण डिफरन्शिएशन करतोय हो, म्हणजे अर्धा पार्शियल आणि अर्धा टोटल. तर हेही तुम्हाला माहित आहे, ज्याचं नाव आहे, तुम्ही लॅग्रेंजेस मेथड किंवा लॅग्रेंजेस इक्वेशन p इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आर, याच्यामध्ये ऐकलेलं आहे, शिकलेले आहात. पफॅपियन डिफरन्शियल इक्वेशन. पफॅपियन नावाचा जो व्यक्ती आहे तो म्हणतो की मी असा डिफरन्शिएशन करतो, अर्धा टोटल अर्धा पार्शियल. ओके, आणि त्या पद्धतीनं याचं डिफरन्शिएशन होते. मित्र हो, dp इज इक्वल टू डेल्टा p बाय डेल्टा x dx प्लस dp अपॉन डेल्टा y dy विच इज इक्वल टू, p तर तुम्हाला माहित आहे, डेल्टा अपॉन डेल्टा x इन ब्रॅकेट p ची व्हॅल्यू डेल्टा z बाय डेल्टा x इंटू dx प्लस डेल्टा बाय डेल्टा वाय, पी ची व्हॅल्यू डेल्टा जेड बाय डेल्टा एक्स डी वाय, जे की आपण वर लिहिलेली आहे आणि तुम्हाला पण माहित आहे. सो विच इज इक्वल टू डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर dx प्लस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y डेल्टा x dy. परंतु डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर म्हणजे r आहे, डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y which is equal to delta 2z upon delta y delta x is equal to s आहे, कारण मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह आर इक्वल, हेही आपल्याला माहित आहे. आणि अशा पद्धतीनं आपला जो dp आहे तो आलेला आहे which is equal to r dx प्लस s dy. याच्यावरून जर r ची व्हॅल्यू काढायची असेल तर हेन्स r dx which is equal to dp minus s dy. this implies r is equal to ब्रॅकेट मध्ये dp मायनस s dy होल डिवायडेड बाय dx. आणि q सुद्धा काय आहे हो, q इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय.
क्यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय, म्हणजे क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स वाय. आणि सेम पफॅपियनच्या पद्धतीनं आपण जर डिफरन्शिएट केलं तर डी क्यू विच इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा क्यू अपॉन डेल्टा वाय डी वाय. But if we know that q is a delta z by delta y, so which is equal to delta by delta x in bracket delta z by delta y dx plus delta by delta y in bracket delta z by delta y into dy, which is equal to delta 2z upon delta x delta y dy plus delta 2z upon delta y चा वर्ग dy. परंतु delta 2z upon delta x delta y काय आहे? यस आहे. डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर काय आहे? टी आहे. आणि म्हणून विच इज इक्वल टू एस डी एक्स प्लस टी डी वाय. आणि जर आपल्याला टी ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण लिहू शकतो टी डी वाय विच इज इक्वल टू डी क्यू मायनस एस डी एक्स. दिस इम्प्लाइज टी इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये डी क्यू मायनस एस डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट होल डिवायडेड बाय डी वाय. मित्र हो, अशा पद्धतीनं आपण टोटल डिफरन्शियलच्या मदतीनं आर आणि टी ची व्हॅल्यू काढली. आता या आर आणि टी ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. हे जे आर आर असेल, एस एस असेल, टी टी असेल, हे जे स्मॉल आर स्मॉल एस स्मॉल टी, हे लिहिण्याची पद्धत थोडंसं सफिक्सला दिसते, बट ॲक्च्युअली दे आर नॉट in suffixes, they are in multiplied. R into R plus S into S plus T into T. Okay, so putting these values of R and T in equation 1 comma we get capital R in bracket small r ची किंमत जे की तुम्ही इथं काढलेली आहे dp minus s dy upon dx प्लस एस एस, याच्यातला हा एक एस कॅपिटल आहे, दुसरा स्मॉल आहे, प्लस टी स्मॉल टी ची किंमत काढलेली आहे डी क्यू मायनस एस डी एक्स अपॉन डी वाय विच इज इक्वल टू कॅपिटल व्ही. आता काय करा, थ्रू आउट दोन्ही साईडला dx dy न मल्टिप्लाय करा. जर dx dy न मल्टिप्लाय केलं तर dx कटेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर dy शिल्लक राहील. म्हणून पहिली टर्म तुम्हाला मिळेल कैपिटल R in bracket dp minus s dy bracket complete into dy plus s into s dx dy plus t in bracket dq minus s dx dy कटेल dx शिल्लक राहील and which is equal to v into dx dy. r dp dy minus r s dy चा वर्ग प्लस एस एस डी एक्स डी वाय प्लस टी डी क्यू डी एक्स मायनस टी एस डी एक्सचा वर्ग मायनस व्ही डी एक्स डी वाय. आपण फक्त काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. अंडरलाईन केलेल्या 3 टर्म मधून आपल्याला एस कॉमन काढायचा आहे आणि उर्वरित 3 टर्म आपण एका ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. तर आर डी पी डी वाय प्लस टी डी क्यू डी एक्स मायनस व्ही डी एक्स डी वाय एका ब्रॅकेटमध्ये मायनस एस कॉमन काढू या अंडरलाईन केलेल्या 3 टर्म मधून. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहते, एस काढल्यानंतर कॉमन आर डी वाय चा वर्ग मायनस एस डी एक्स डी वाय प्लस टी डी एक्स चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. मित्रहो, equation 2 is satisfied if the bracketed value which is equal to 0. जर ब्रॅकेटेड व्हॅल्यू 0 घेतलं आपण तर 0 minus 0 is equal to 0, 0 is equal to 0 सॅटिस्फाय होते. मग हे जे ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे 3 आणि 4 नंबर दिलेला आहे आपण. पहिली ब्रॅकेटेड व्हॅल्यू r dp dy प्लस t dq dx मायनस v dx dy which is equal to 0. आणि दुसरी ब्रॅकेटेड व्हॅल्यू r dy चा वर्ग मायनस s dx dy प्लस t dx चा वर्ग विच इज इक्वल टू 0. तर हे 3 आणि 4 नंबरच्या इक्वेशन्सलाच
Monges equation म्हणतात. Equations 3 and 4 are called Monges equations. Since 4 can be factorized into 2 equations. आता याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल आर एस टी च्या व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे हे फॅक्टर पडतात की नाही कळणार नाही. पण जेव्हा एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वेन वी आर सबस्टिट्यूटेड or known the values of RST and substitution is there, then you can easily find out the equation 4 has factorized. Since 4 can be factorized into 2 equations, maybe they are dy minus m1 dx which is equal to 0 and dy minus m2 dx which is equal to 0. There are 2 cases. याच्या आता 2 केसेस तुम्हाला करावं लागेल. एक A when m1 and m2 are distinct. एक तर m1 आणि m2 हे वेगळे असू शकते आणि B when m1 is equal to m2. त्यापैकी एक केस करू आपण. केस फर्स्ट पहिली when m1 and m2 are distinct. जर वेगळे वेगळे असेल तर देन वी कॅन फाइंड 2 इंटेग्रल्स बाय युजिंग पहिला इक्वेशन dy मायनस m1 dx इज इक्वल टू 0 आणि तिसरा इक्वेशन r dp dy प्लस t dq dx मायनस v dx dy which is equal to 0. If need be, we may also use the relation dz is equal to pdx plus q dy. जर गरज असेल तर तुम्ही dz is equal to pdx plus q dy चा सुद्धा वापर करू शकता while solving equation number 3 and 4. तर आता सध्या सोडवत आहे आपण इक्वेशन 3 आणि हे जे फॅक्टर्स पडले होते 4 चे 2 त्याच्यापैकी पहिला फॅक्टर they will give 2 integrals of the type. मग त्याला सोडवल्यानंतर तुम्हाला काय मिळेल u1 of x, y, z, p, q which is equal to constant a and v1 of x, y, z, p, q which is equal to b. Then we get a relation between u and v. आणि जर आपल्याला u and v चं रिलेशन एकत्र लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता u1 is equal to f1 of v1. याला इक्वेशन नंबर 5 म्हणा आणि दिस इज नोन ॲज इंटरमिडिएट इंटेग्रल्स. मित्रहो, जसं तुम्ही इक्वेशन 3 आणि जे 4 चा फॅक्टर पडत होते त्याच्यामधला पहिला याचा वापर करून एक इंटेग्रल कर्व काढली. एक इंटेग्रल दिस इज नोन ॲज इंटरमिडिएट इंटेग्रल्स काढली. u1 is equal to f1 of v1. आता तुम्हाला dy minus m2 dx is equal to 0 आणि इक्वेशन नंबर 4 वापरून u2 is equal to f2 of v2 काढायचं आहे. आपण याच्या आधी u1 is equal to f1 of v1 फाइंड आउट केलं आणि मी म्हणालो होतो की dy minus m2 dx is equal to 0 हे इक्वेशन आणि चौथं इक्वेशन जे की r dy चा वर्ग minus s dx dy plus t dx square is equal to 0 वापरून u2 is equal to f2 of v2 काढा. परंतु आपल्याला dy minus m2 dx is equal to 0 आणि तिसरंच इक्वेशन r dp dy plus t dq dx minus v dx dy is equal to 0 याचा वापर करून u2 is equal to f2 of v2 काढायचं आहे. मग similarly also by using dy minus m2 dx which is equal to 0 and r dp dy plus t dq dx minus v dx dy which is equal to 0. They will also give 2 integrals of the type
u2 of x comma y comma z comma p comma q which is equal to a dash and v2 of x comma y comma z comma p comma q which is equal to b dash. Then we get a relation between u and v मध्ये जर लिहायचा असेल तर u2 is equal to f2 of v2. याला इक्वेशन नंबर 5 म्हणा, सॉरी याला इक्वेशन नंबर 6 म्हणा. आणि 5व्या नंबरला काय काढलेलं आहे आपण, u1 is equal to f1 of v1 by solving 5 and 6 for p and q. p आणि q च्या व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण 5 आणि 6 म्हणजे u1 is equal to f1 of v1 and u2 is equal to f2 of v2 या दोन इक्वेशनच्या मदतीनं आपल्याला p आणि q मिळवायचा आहे. आणि देन द व्हॅल्यूज ऑफ p and q is substituted in equation. Then substitute these values of p and q in dz is equal to p dx plus q dy, which on integration gives the complete solution. आणि मग त्याला इंटिग्रेशन केल्यानंतर तुम्हाला कंप्लीट सोल्युशन मिळून जाईल. हे झालं केस 1 when m and n m1 and m2 are distinct values. आता जर सारखे असेल m1 आणि m2 तर काय होईल. केस सेकंड म्हणजे b when m1 is equal to m2 then equation 4 that is r dy चा वर्ग minus s dx dy plus t dx चा वर्ग which is equal to 0 will be a perfect square. हे परफेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपात येईल. पण हे तुम्हाला कधी लक्षात येईल, एक्झाम्पल मध्ये कॅपिटल आर, कॅपिटल एस, कॅपिटल टी च्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील तेव्हा. इथं दिलेलं नाही आहे, फक्त एक्सप्लेन केलेलं आहे की हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला परफेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपात मिळेल. We get only one intermediate integrals containing x, y, z, p, q, which is of the form pp plus qq is equal to r. आणि मित्र हो, हे तर आपण शिकलेलो आहे युनिट फर्स्ट मध्ये, which is known as Lagrange's equation. या Lagrange's equation मध्ये कॅपिटल p q r are functions of x y z. आणि याची ऑक्झिलरी इक्वेशन तुम्हाला लिहिता येते dx अपॉन कॅपिटल p इज इक्वल टू dy अपॉन कॅपिटल q इज इक्वल टू dz अपॉन कॅपिटल r. आणि मग त्याला पहिला दुसरा रेशो घेऊ शकता, पहिला तिसरा रेशो घेऊ शकता, दुसरा तिसरा रेशो घेऊ शकता आणि इंटेग्रल कर्व्स फाइंड आउट करू शकता. हे जरी नाही झालं तरी तुम्हाला डिनॉमिनेटर 0 आणून सुद्धा सोडवण्याची पद्धत माहित आहे. तर हे तर आपल्याला सोडवता येते. Then its solution can be obtained by using Lagrange's auxiliary equations म्हणू शकता किंवा subsidiary equations म्हणू शकता. मित्र हो, ही जे बोंजेस मेथड आहे ही फार महत्वाची मेथड आहे. याच्यावर एक्झाम्पल बी फार इंटरेस्टिंग असतात आणि ही मेथड आता तुम्हाला लक्षात आलीच असेल. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.